हॅलो, वेलकम बॅक टू प्रियंकाज व्लॉग. आणि काल होती रथसप्तमी. तर रथसप्तमीच्या दिवशी आमच्या गावची यात्रा असते. शनीश्वर देव आहे ना, तर त्या देवाची यात्रा असते. आणि आम्ही इथे ना यात्रेत गेलो होतो. यात्रेत ना आम्ही 9:30 पावणे 10 वाजता गेलो, लेटच गेलो. सगळं आवरून वगैरे गेले. आणि इथे बघा असं मस्त रात्रीची यात्रा असते इकडे, दिवसा नसते. आणि गाव मोठं असल्यामुळे ना रात्रीचीच असते. आणि ना फार मजा आली. आता पुढे ना थंबनेलवरतून तुमच्या लक्षात येईलच. मी खूप खुश आहे. इथे बघा माझी मैत्रिणी आणि मैत्रिणीची मम्मी म्हणजेच त्या मावशी, आम्ही सगळे यात्रेत असं गेलो होतो. तर ना तुम्हाला आता मी पुढे एक गोष्ट सांगणार आहे. त्यामुळे ना तुम्ही पुढे व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि तुम्हाला थंबनेल बघून लक्षात आलेच असेल की मला काय सांगायचं आहे तुम्हाला. तर ठीक आहे. तर चला आता पुढे तुम्हीही माझ्याबरोबर यात्रा एन्जॉय करा. आणि हे बघा इथे मस्त असे स्टॉल वगैरे लावलेले होते. आपले ज्वेलरीचे वगैरे, खेळणी, आपले खाऊचे वगैरे स्टॉल असे. जो महोत्सव कसा असतो, कोकण महोत्सव वगैरे, तर तसंच गावाकडे यात्रा बोलली जाते. आणि इथे वेगवेगळ्या पद्धतीच्या खेळण्या, पाळणे, झुला म्हणतात त्याला हिंदीमध्ये. आणि आपले खाऊचे स्टॉल, आपले ज्वेलरी वगैरे, लेडीजचं जे काही असतं त्याचे स्टॉल वगैरे, असे कपड्यांचे, खेळणींचे असे स्टॉल वगैरे लावले जातात. आता यात्रा म्हणजे तर बऱ्याच लोकांना माहीत आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी असं सांगते की एक जे महोत्सव जसा असतो ना, महोत्सवामध्ये त्याचप्रमाणे यात्रा असते. आणि इथे ना उर्वी पण बसली होती एरोप्लेनमध्ये. तर उर्वीची ना कुठेही गेली ना फार मजा असते बरं का. एरोप्लेनमध्ये बसवलं होतं तिच्या पप्पांनी तिला. आणि त्यानंतर आहे ना हे बघा तिचं खेळून झालं. आणि ही बघा मोठे असे पाळणे, मोठे मोठे पाळणे होते. आणि फार मजा येते बरं का ह्या पाळण्यांमध्ये वगैरे बसायला. आम्ही लहान होतो ना, तर ह्या पाळण्यांमध्ये वगैरे बसायचो ना, खूप मजा यायची. आणि आम्ही खूप ओरडायचो. आणि मी पण आज पण देखील आनंद घेतला बरं का. मला असं आहे ना, कुठेही गेलं ना आनंद घ्यायला फार आवडतं. आणि मी एकही चान्स सोडत नाही. इथे ना परत उर्वी ना दुसऱ्या ह्याच्यात बसली, गाडीमध्ये बसली. आणि मस्त मोठे मोठे असे पाळणे होते, पॅसेंजर राईड असं ना असं होतं. भारी मजा येत होती बरं का. यात्रेतली मजा ना खूप वेगळीच असते खरंच. आणि तुम्ही देखील यात्रेत जाता का मला नक्की सांगा कमेंट करून. आणि व्लॉग जर तुम्हाला इथपर्यंत तुम्ही आलात आणि व्लॉग थोडा जरी आवडला असेल ना, तर प्लीज व्लॉगला एक लाईक तरी नक्कीच करा. आणि हे बघा हे मोठे मोठे लॅडर हे जे आहेत ना, यावरती पण मुलं फार आनंद घेतात. आणि इकडे डान्सिंग, हे जम्पिंग जॅक वगैरे हे असं यात्रेत तर हे असतंच. आम्ही मैत्रिणी वगैरे आम्ही गेलो होतो. आणि फार एन्जॉय केलं आम्ही पण. मस्त घेतलं वगैरे. घेण्यासारखं मी उर्वीला भांडे घेतली, खेळणी, आणि एक असा बॉल घेतला मोठा स्माइलीचा. बाकी माझ्यासाठी तर काहीच नाही घेतलं मी, कारण मला म्हणजे ना होतं माझ्याकडे सगळं, त्यामुळे मी काही घेतलं नाही. फक्त बघितलं काय कसं आहे रेट वगैरे असं. आणि मग आम्ही मैत्रिणी माझ्याबरोबर होत्या. आम्ही मग पुढे असं मी ना एक मोठा पाळणा होता त्यामध्ये बसली होती. तर आता तुम्हाला पुढे दिसेलच ते. इथे नाही, हा छोटा आहे, याच्यापेक्षा अजून एक मोठा होता. त्या मोठ्या पाळण्यामध्ये मी बसलेली होती. तर आता मी तुम्हाला पुढे दाखवते बघा. आणि इथे ना 50 रुपीज असं हे बघा, मी इथे तिकीट काढले. पाळण्यात बसायचं होतं मला. माझ्या 2 मैत्रिणी आणि मावशी होत्या ना, त्यांना चक्कर येत होती. त्यामुळे बोलल्या की आम्ही काय बसणार नाही, पण तू आनंद घे, तू बस. तर मग मी बसली इथे माझ्या जोडीला. याच आमच्याच गावातल्या होत्या दोघीजणी. तर आम्ही अशा तिघीजणी मिळून असं बसलो. आणि ना आम्हाला अजिबात भीती वाटत नाही बरं का पाळण्यामध्ये बसायला वगैरे असं काही. आणि इथे बघा पाळणा हळूहळू सुरू होत होता, कारण हे ना एक एक बसत होते. एकाचा राऊंड झाला की एक एक असं हळूहळू उतरून एक एक बसत होतं, असं टर्न वाईज असं हळू. आणि वरतून बघा मी वरतून शूट घेत होते ना, इतकं सुंदर वाटत होतं ना हे यात्रेतलं दृश्य. मला खूप आवडलं. आणि ॲक्च्युअलमध्ये रिअलमध्ये बसल्यानंतर ते असं अनुभवायला बघायला ना इतकं भारी वाटतं ना, शूट करण्यापेक्षा. म्हणजे असं बघण्याला स्वतःच्या डोळ्यांनी इतकं फार सुंदर वाटतं आणि फार सुंदर दिसत होते. आणि ना
ह्यावेळी ना यात्रा जरा छोटी होती, पण दरवर्षी खूप मोठी यात्रा असते आणि पाळणे वगैरे ना खूप मोठे मोठे राहतात. ह्यावेळी जरा छोटे आहे, म्हणजे हे जे गोल फिरताय ना पाळणा, हे ना खूप मोठे मोठे असतात. ह्यावेळेस बहुतेक एकाच वेळी 2-3 गावच्या यात्रा आल्या ना, त्यामुळे म्हणजे ही यात्रा कमी भरावी असं वाटतंय मला. आणि इथे ना आमचा फायनली पाळणा सुरू झाला आणि मस्त आम्ही एन्जॉय करत होतो. मला तर अजिबात बाबा भीती वगैरे काही वाटत नाही पाळण्याची. आम्ही छान एन्जॉय करते. पाळण्यातून खेळून झाले आणि आता पाणीपुरी वगैरे खाल्ली नाही म्हणजे काय राहिलं का सांगा. तर आम्ही इथे सगळ्यांनी मिळून पाणीपुरी खायला घेतली. पाणीपुरीची टेस्ट काही इतकी खास नव्हती, ठीक होती. आणि मग इकडे मैत्रिणी वगैरे ना आम्ही जिलेबी वगैरे यात्रेतला खाऊ घेतला. आणि यात्रेतला खाऊ मिस करायचाच नाही अजिबात. भारी लागतो यात्रेतला खाऊ, मस्त लागतो. आणि हा आनंद आपण आहे ना एकच दिवस घेत असतो. रोज रोज काय आपण यात्रेत वगैरे जात नाही किंवा रोज रोज ते यात्रेतले खाऊ आणून खात नाही, ठीक आहे. तर यात्रेत गेले तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजे. हे बघा, हे स्टॉल वगैरे असे लावलेले होते. भारी मजा येते बरं का. यात्रेतला आनंद आहे ना सगळ्यांनी घेतला पाहिजे. आणि यात्रेत सगळे येतातच बरं का, लहान असो मोठे असो. ज्यांना नाही आवडत ना ते पण एक मज्जा बघायला तरी जातातच. इथे ना इथे परत उर्वी बसली होती. उर्वीचं काही मन भरत नाही पाळण्यामध्ये वगैरे असे कुठे खेळायला गेली की. चला ठीक आहे, लहान मुलांसाठीच आपण पण लहान होतो तेव्हा आपलंही असंच असायचं. आपलंही काही मन भरत नव्हतं. उर्वी 2-2.5 तास म्हणजे यात्रेत होती. आणि मग बरं झालं ह्यावेळेस तिने काही मागितलं नाही, कारण मागितलं जास्त तिचं सारखं चालू असतं आणि येड्यासारखं करत असते. यावेळेस यात्रेत काही येड्यासारखं केलं नाही तिने, छान एन्जॉय केली आणि मलाही करून दिलं. त्यामुळे काही मला जरा बरं वाटलं जायला. नाही तर मग मुलं खूप वेड्यात काढत असतात, हे घे ते घे, किंवा मग वस्तू टिकवत नाही ते जास्त. आणि मग त्यानंतर आम्ही हे बघा, ही लॅडर, या लॅडरवरती पण चढली. हे तर तिला जास्त आवडतं. आणि इथं पण छान एन्जॉय केलं तिने. मस्त छान वाटतं. गाणे वगैरे ना, त्यामुळे ना गाणे वगैरे चालू होते तिथे, त्यामुळे मी ना म्यूट केला आवाज, कारण मग कॉपीराईट वगैरे नको यायला म्हणून. ही आजी आहे माझी मैत्रीण आणि हा आहे मैत्रिणीचा भाऊ. आणि हे दोघं माझे व्लॉग बघतात. खूप आधीपासून मला सांगितलेलं आहे आणि हे माझे सबस्क्रायबर आहेत. मला माहीत पण नव्हतं, त्यांनी मला नंतर सांगितलं की आम्ही तुमचे व्लॉग बघतो. मला खूप आनंद झाला. माझी मैत्रीण असून तिने मला एकदा बोलली होती की तू व्लॉग बनवते ना. आम्ही छान, हो आम्ही तुझे व्लॉग बघतो. म्हटलं कधीपासून? मला तर तू काही बोलली नाही. हो, मी खूप आधीपासून, तुझे जेव्हा 1,000 सबस्क्रायबर होते तेव्हापासून मी व्लॉग बघतो आम्ही तुमचे दोघं. आणि ते दोघं बहीण भाऊ आहे आणि मिस्टरांचे मित्रही आहे ते. तर मला खूप आनंद झाला बरं का. आणि चला तर व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय बाय.